बिबट्याच्या भीतीने रात्री पाणी द्यायला येत नाही का नाही, म्हणून रात्री असा अंदाज पंच पाणी सोडायचं आणि जायचं निघून. जमत नाही जवारी आहे म्हणून कुलकड बी कसं वापर. हा गव्हाला जमत नाही ना तसं, जवारीचं रान आहे म्हणून कसं सोडायचं कुलकड. बिबट्याने चांगलंच हे केलंय, पण दहशत. 11 बिबट्या आहेत का? 11 बिबट्यातले पकडले किती? 2 पकडले. टोटल 11 बिबट्या आहेत, त्यातले 2 पकडले गेलेत. आणि असंच सगळ्यांना शेतकऱ्यांना घाबरत घाबरत काम करावं लागतंय. लूज बसला काय चिकल आहे. काय असं रात्रीचं पाणी असतंय, त्याच्यामुळं बिबट्याच्या भीतीमुळे असा अंदाज पंच पाणी सोडावं लागतंय रात्रभर. असल्याच्यात रात्रीचं तर कोण येऊ शकणार नाही, त्याच्यामुळे रात्री असं पाणी सोडावं लागतं अंदाज पंच. आणि सकाळी येऊन त्याचा अंदाज घ्यावा लागतं की पाणी कुठवर गेलंय. काय वाटतं बाबा बिबट्याचं? काय वाटतंय? भीती वाटते का नाही? मग भीती वाटते. लोक एकटेच असते का रानात? कुठलं नाही येत. 6 वाजले की घरी पळतात. सगळी 6 वाजले की घरी पळतात आपल्याला बिबट्याच्या भीतीने. कोणी दिसत नाही रानात. आणि पाणी द्यायचं ही ती पाणी द्यायला कुठलं, कोणी ड्रीपवर भेजतय, कोणी ठिबकवर भेजतय, कोणी मोकळं सोडून देतय वावराने पाणी जवारीला. म्हणजे ज्याचं ड्रीप ही आहे त्याला बरं आहे ना. हा ड्रीप आहे त्याला बरं आहे. म्हणजे कशाची भीती नाही, काही नाही, काही नाही. म्हणजे एकाला दोघं पाहिजेच, नाहीतर एकट्याचं म्हणलं तर. असं आला होता का गावात बिवत कुठं बिबट्या? गावात नाही आला, पण गाव खरी गावाच्या कडेने आलता. एक जणाची गाय नाही का खाल्ली पाटलाची. हा का? मग त्याची भरपाई हे काही नुकसान देत ना सरकार, पण काय उपयोग नाही त्याचा. त्या भरपाईचा काय उपयोग नाही ना. सरकार काय किंमत भरपूर देते काय. जेवढं भेटते तेवढं घ्यायचं का बसायचं. तशीच गतीन राहू दे. तर सध्या आता असं वातावरण झालेलं आहे तर गावात बिबट्याचं, तर बिबट्याच्या भीतीने कोण जास्त फिरकत नाही. जंगल टाईपच झालंय सगळं. लोकांच्या जवाऱ्या, ऊस, त्याच्यामुळं काही कळत नाही कुठं आहे काय. हरणाने खाल्ली का? हरणाचं पाय आहे काही. हरण ही कोल्हे सगळे येत असं ना.